शेवाळे येथील अंगणवाडी सेविका पद भरतीत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप समोर आलाय। सहसंपादक प्रभाकर अडगाळे, धुळे। सिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील अंगणवाडी क्रमांक 1 मधील सेविका पदासाठी नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे। रुपाली संजय माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 5 ते 6 वर्षापासून रिक्त असलेल्या सेविका पदासाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे। एकात्मिक बाल विकास कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व मध्यस्थांच्या माध्यमातून रोख रक्कम घेतल्याचा आरोप असून कोणताही अधिकृत आदेश न देता काही काळ काम करून घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। यानंतर अचानक कामावर येऊ नये असं सांगण्यात आलं। तसेच आदेशावर जावं क्रमांक टाकण्यासाठी पुन्हा पैशाची मागणी झाल्याचा दावा आहे। या प्रकारामुळे संबंधित कुटुंबाची आर्थिक व मानसिक स्थिती अत्यंत बिकट झाली। या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आपल्याला सेविका पदावर कायमस्वरूपी रुजू करावे अशी मागणी रुपाली माळी यांनी केली आहे। चौकशी न झाल्यास 26 जानेवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला। या प्रकरणाकडे प्रशासन कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केली होती काय? नाही तुम्ही देऊन टाकले त्यांनी जे पैसे? जसं सांगत गेले तसं आम्ही ऐकत गेलो, त्यांचे पैसे देऊन गेलो। आम्हाला होऊन जाईल काम होऊन जाईल भाऊ, असे नाही आम्ही गरीब माणसं सांगू नका कोणाला असं सांगत होते, पण देऊन दिले। सांगायचं नाही। तुम्ही ड्युटीवर हजर झाले बरोबर, आणि त्यात किती दिवस तुम्ही हजर होते आणि तुम्हाला पगार मिळाला का? पगार त्यांनी 4 महिन्याचा पगार टाकला सर। 2021 मध्ये यांनी हजर बिना जावं क्रमांक देताना यांनी आम्हाला हजर करून घेतला साहेबांनी तोंडी फोनावर। तुम्ही मॅडमांना बोलतो बा मदतीच मॅडमांना तुम्ही शाळेवर हजर व्हा, मग ते जावं क्रमांक वगैरे मी पाहून गेल नंतरचं जे काय आहे ते, फक्त तुम्ही शाळेला मदत करा आम्हाला। मग मी मिसेसला शाळेवर हजर केलं। यांनी 4-5 महिने करोनाचा पिरियड होता, 5-6 महिने गेले घरा शेजारीच अंगणवाडी मदतनीस बाईजवळ बसायचे, जायचे, खोलायचे, पोरांना खाऊ वगैरे वाटायचे। परत साहेबांचा 5-6 महिन्यानंतर फोन आला तर तुम्ही कामावर हजर होऊ नका, आमचं थोडं कोर्ट मॅटर चाललेलं आहे या जागेसाठी किंवा भरतीसाठी कोर्ट मॅटर लागलेलं आहे। शिव मॅडमांनी सर्व तकबी दिलेली तालुक्याच्या सर्व शाळांवर जी नवीन भरतीची प्रक्रिया आहे असं म्हणून मग आम्ही घरी राहून गेलो। परत मग साहेबांना 2-3 महिन्यात ते शेवाळे मार्ग साखरेहून तारीखवर जायचे ते धुळ्याला, मी 2-3 वेळा त्यांना रस्त्यावर बी भेट घेतली। साहेब ही आमचं कामाचं काय लावलं म्हणजे कोर्ट मॅटर आहे, मग त्याचे बोलताना मी 2-3 वेळा फोनवर बी रेकॉर्डिंग केलेली साहेबांची, माझ्याकडे रेकॉर्डिंग बी आहे। साहेब बोलले ते तुमचे पैसे घेतलेले आहेत दादा, मी व्याजासहित परत देईल, तुमचं जर काम झालं नाही त्याचे बापाची अवल्यात 2 राहील म्हणे, असं सुद्धा मला साहेब बोललेले आहेत। तुमच्या त्यांच्या जागेवर कोणाला त्यांनी? कोराडकर मॅडम म्हणून आहे ठेलारी समाजात, ते व्यक्तीला बी त्यावेळेस त्यांनी खोटी ऑर्डर दिली, तर ती ऑर्डर देऊन ते बी इथं ऑफिसला येत आहेत। एकाच जागेसाठी 2 ऑर्डर घेतलेल्या दिलेल्या आहेत त्यांनी। आता ती जागा रिक्त आहे, ती जागेवर ती बाई समोरची व्यक्ती बी कामावर नाही, आम्ही बी नाही कामावर आहेत। राजेंद्र काशीनाथ वाणी त्यांच्याकडनं बाकी पैसे घेतले मी, आणि तेवढे पैसे मी मध्यस्थ कार्यकर्ता साहेबांकडे दिलेले आहेत। ते म्हणे मी पगारे साहेबांना हे पैसे पाठवतो आणि तरच तुमचं एवढ्या महिन्यात किंवा 8 दिवसात तुमचं काम मी कामावर हजर करतो, पण तरी ते टाळाटाळ करत आहेत भाऊसाहेब आमचे गावातले। ते जे रवींद्र मराठे CDPO होते, हो त्यांनाही पैसे दिलेले आहेत आम्ही अगोदर त्यांना। बोरीस गावात पिंटू कोर माझे जे पार्टनर आहेत डेअरीचे, त्यांच्या मार्फत 50,000 रुपये दिले सुरुवातीला या कामासाठी। तुमचं काम होऊन जाईल, तुम्ही प्रकल्पग्रस्त व्यक्ती, आम्ही सर्टिफिकेट वगैरे सर्व डॉक्युमेंटला जोडलेलं त्या साहेबांना सांगितलं आम्ही सुरुवातपासून। तुम्ही लाच का दिली त्यांना? काय कारण होतं? त्यांनी मागणी केली पैशाची, आमच्याकडे तरच होईल, नाही तर लोक 1.5-2 लाख रुपये भरायला तुमच्या गावातले समोरची व्यक्ती तयार आहे बुवा, पण तुम्ही गोरगरीब लोक आहेत म्हणून तुमच्याकडनं फक्त आम्हाला 25,000 रुपये आम्हाला 2-3 टेबलांवर अधिकाऱ्यांना द्यावं लागतील मला, हे असं बोलले ते। त्याच्यामुळे आम्ही त्यांना 50,000 रुपये मध्यस्थी त्यांनी आमच्याकडनं न घेता पिंटू कोर बोरीसचे पाटील साहेब त्यांच्याकडनं, त्यांची आजी वारलेली होती 10वाच्या मांडोमध्ये पैसे घेतलेले त्यांनी त्यांच्याकडनं। त्यानंतर 8 दिवसात अजून परत 20,000 रुपये आमराडे फाट्यावर मी दिलेले आहेत।
ते कोणाला सांगू नका पैसे रवींद्र मराठे साहेब. रवींद्र मराठे साहेबांकडे. परत त्यांनी 20,000 घेतले आणि गाडीत बसले आणि बोलताना सांगितलं ते कोणाजवळ असं सांगू नका पैसे दिले साहेबांना असंही बोलले ते मला. म्हणजे रवींद्र मराठे एकूण 70,000 70,000 रुपये त्या साहेबांना दिलेले आहेत आपण. आणि त्याच्या व्यतिरिक्त पगार साहेब त्याच्या व्यतिरिक्त परत 2 ते 3 वर्षानंतर त्यांनी अजून इथं समोरची व्यक्तीला जी ऑर्डर दिलेली होती कोराडकर मॅडम म्हणून त्यांनी गावातली ती मॅडम इथं वीरेंद्र आबांना घेऊन शिंदखेडा एकात्मिक बालकल्याण विभागला पगारे साहेब म्हणून आलेले आहेत नवीन. आता त्या साहेबांना गेले साहेबांनी भाऊसाहेबांना फोन केला शेवाड्याला तर भाऊसाहेब तुमच्या गावाचं असं मॅटर आलेलं आहे आमच्याकडे ते काय चाललेलं आहे. मग ते भाऊसाहेबांनी मला फोन केला ग्रामपंचायतचे क्लर्कमार्फत. ते क्लर्क बोलले ते बुवा तुमचं भाऊसाहेब बोलताय कानपुरासवर. मग कानपुरासवर भाऊसाहेब बोलले ते बुवा विनोद तू कुठं आहे म्हटलं मी शेतात जातोय. मग तुमच्या बाईचं ऑर्डर कुठं आहे म्हणे माझ्याकडे कागद दे. मग मी ते ऑर्डर भाऊसाहेबांकडे पाठवलं परत. मग भाऊसाहेब इथं आले शिंदखेड्याला ऑर्डर दिली भाऊसाहेबांनी. मग पगारे साहेबांनी ज्या वेळेस ती ऑर्डर पाहिली तिथं जावं क्रमांक नव्हता. मग तो जावं क्रमांकसाठी मग भाऊसाहेब आणि मी गावातले 2 कार्यकर्ते घेऊन आलो. राजू वाणी जे चेअरमन आमचे शेवाड्याचे ते बाबा बी माझ्यासोबत होते. परत आलो मग त्यांनी ते जावं क्रमांकासाठी मराठे साहेबांना इथून ऑफिसमधून फोन लावला. मग ते मराठे साहेबांनी आम्हाला त्याच दिवशी जावं क्रमांक घेण्यासाठी येरगाव फाट्यावर साखरेहून आले ते. परत रणजित भाऊसाहेब आमच्यासोबत फाट्यापर्यंत आले. ते एवढं काम तुम्ही पूर्ण करा सर हे काय लावलेलं आहे. फाट्यावरून आम्ही 4 लोक गेलो तिथून जावं क्रमांक दिला. जावं क्रमांक दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पगारे साहेबांकडे आम्ही डॉक्युमेंट ऑर्डर जमा करायला गेलो. तर पगारे साहेबांनी मला ओशी दिली आणि माझ्याकडनं जी ओरिजिनल ऑर्डर होती ती ऑर्डरही त्यांनी जमा करून घेतली. त्या ऑर्डरवर मला झेरॉक्सप्रतीवर ओशी दिली नाही त्या अधिकाऱ्यांनी. पण त्या परत मग मी घरी गेलो भाऊसाहेबांना बोललो साहेब म्हटलं माझ्याकडनं जी ओरिजिनल ऑर्डर आहे ती बी पगारे साहेबांनी घेऊन घेतली. माझ्याकडे झेरॉक्स पडलेली माझ्याकडे प्रूफ काही राहू दिलं. ज्यावेळेस लाचची मागणी केली गेली माझं नाव रुपाली संजय माडी राहणार शेवाडे अंगणवाडी सेविका म्हणून मला ऑर्डर मिळाली आहे. पण त्याच्यावर अजून काहीच प्रक्रिया दिली नाही आहे. मला जर न्याय नाही मिळाला तर मी जिल्हा कलेक्टर ऑफिसला 26 जानेवारीला आत्मदहनाची करेल. तक्रार तुमची कामावर रुजू करण्यात यावं आम्हाला. नाही तक्रार कोणाविरुद्ध आहे का तुमची? पैसे खूप बोलले आता तुम्ही पैसे घेतले कोणी घेतले? रवींद्र मराठे रवींद्र मराठे साहेब आणि आता नवीन साहेब आलेत पगारे म्हणून त्यांनी पगारे साहेबांनी बी पैशांची मागणी केली. मध्यस्थ माणसाला हो तुम्ही दिले का? हो दिले. मध्यस्थ माणसाकडे दिलेत आम्ही. आहेत किती? 50,000 50,000. हो. याविषयी तुम्ही परत सोनं मोडलेलं आहे सर आम्ही मेसेजचं. हां सोनं मोडून पैसे दिलेले मध्यस्थ माणसाकडे. तारीख आहे आमच्याकडे 2/11/2025